नमस्कार। आज आपण परत दैनिक देशोन्नतीच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील राजकारणावर एकदा प्रकाश टाकूया। निवडणुका नगरपालिकेच्या लागल्यापासून भंडारा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने राजकीय हालचाली होत आहेत, कालच साकोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार जे निलंबित झाले होते भाजपमधनं, बाळाभाऊ काशेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये काल प्रवेश भाजपमध्ये परत केला आणि त्यांना भाजपने सामावून घेतलेला आहे। दुसरीकडे आपण बघितलं असेल की अद्यापपर्यंत आज अजून दुसरा एक महत्त्वाची बाब म्हणजे तुमसरमध्ये जी घडलेली की त्या ठिकाणी भाजपचे जिल्हाध्यक्ष, पूर्व जिल्हाध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा देत पत्रकार परिषद घेऊन त्या पत्रकार परिषदेमध्ये आपलं दुःख व्यक्त केलं। खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने एकीकडे एक इनिंग तर दुसरीकडे एक अशा पद्धतीच्या ज्या हालचाली होत आहेत, कुठेतरी इतरही पक्षांमध्ये अशा पद्धतीचं कोलाहल सुरू आहे। अनेक पक्षांमध्ये येणं जाणं हे सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने अद्यापपर्यंत ना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, सेना आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्ष, शरद पवार, अजित पवार असे सर्व पक्ष स्वतंत्र लढण्याच्या तयारीमध्ये अद्यापही दिसत आहेत। कुठल्याही पक्षांनी अद्यापपर्यंत कुठले अलायन्स केलेलं नाही। येणारा 10/11 उमेदवारी अर्ज भरण्याचा दिनांक आल्यानंतरसुद्धा, वेळ आली असल्यानंतरसुद्धा कुठल्याही पक्षाचं या ठिकाणी अलायन्स संदर्भामध्ये कुठलीही अद्यापपर्यंत भूमिका नाही। म्हणजे एकला चलो रे अशाच सर्व भूमिका या ठिकाणी आहे। काँग्रेसही आपली भूमिका या ठिकाणी तटस्थ ठेवून आहे, तर भाजपनी सुद्धा मागील वेळी आपण बघितलं आहे की भंडाऱ्यामध्ये परिणे फुके आणि नरेंद्र भोंडेकर अशा दोन्ही आमदारांमध्ये एका विषयावरून फार मोठी खडाजंगी झाली होती आणि त्या खडाजंगी आणि शाब्दिक चकमकीमध्ये आणि जाहीर सभेमध्ये वक्तव्य करण्यात आले होते आणि ह्या सर्व बाबींवरून भंडारा शहरात नव्हे तर म्हणजे इथं पवनीम आणि इतर जिल्ह्यातील इतर नगरपालिकांमध्ये सुद्धा याचं त्या ठिकाणी परिणाम आपल्याला उद्भवताना दिसेल आणि म्हणूनच या ठिकाणी भंडारा जिल्ह्यातील जे काही राजकारण या ठिकाणी दिसतं आहे, अलीकडे अजूनही प्रफुल्लभाईंनी आपल्या पक्षाची भूमिका या ठिकाणी कुठेही स्पष्ट होऊ दिलेली नाही। त्यांनीसुद्धा आपल्या पक्षाचा उमेदवार एक निश्चित राहील असं एक सुनील साखरकर यांच्या पत्नी जे आहेत त्यांना उभं करण्याचा या ठिकाणी त्यांनी मानस ठेवलेला आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी अश्विनी भोंडेकर सुद्धा या ठिकाणी ते उभं करण्याच्या पूर्ण तयारीत आहेत। त्यांचा त्या पद्धतीने प्रचारसुद्धा सुरू झालेला आहे। म्हणजे कुठेतरी भाजप आता या ठिकाणी आणि सेना यांची अलायन्स होणं हे या ठिकाणी आता कुठेही याचे मार्ग दिसत नाहीत। दुसरं महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेसनी सुद्धा, काँग्रेस असेल आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं सुद्धा आता त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षामध्ये सुद्धा एक नवीन उमेदवार त्यांनी रामटेके जे आहेत त्यांनीसुद्धा त्यांचा प्रवेश करून घेतला आहे आणि आपल्या नगराध्यक्ष पदाचे हे उमेदवार राहतील असं त्यांनी आतापासून सूचक वक्तव्य केलेलं आहे। तर कुठेतरी आता सध्या अलायन्सची जी भाषा आहे सध्या या सर्व पक्षांमध्ये आपली एकला चलोरेची आहे। इकडे म्हणजे तुम्ही बघितलं असेल राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रफुल्ल पटेल यांचा पक्ष असेल, म्हणजे प्रफुल्ल पटेल म्हणजे अजित पवार यांचा जो पक्ष आहे, तर या ठिकाणी या पक्षातसुद्धा आपला स्वतंत्र उमेदवार, भाजपसुद्धा आपला स्वतंत्र उमेदवार देण्याच्या तयारीत आहे, सेनासुद्धा आपला उमेदवार स्वतंत्र देण्याच्या तयारीत आहे आणि अशा या वातावरणात भंडारा जिल्ह्यातील मग भंडारा असेल, पवनी असेल, साकोली असेल किंवा तुमसर असेल अशा चारही नगरपालिकांमध्ये यावेळी जी रणधुमाळी होईल ती बघण्यासारखी असेल आणि या ठिकाणी वेगळे चित्र यावेळी दिसतील असं मला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगावं असं वाटतं। बघूया आणखी या 2-4 दिवसात काय हालचाली होतात। आपण परत भेटूया देशोन्नतीच्या याच पटलावरून नवीन समीकरणांसोबत। धन्यवाद।